प्रभाग क्रमांक 16 येथून माजी नगरसेवक फिरदौस पटेल व अल्पसंख्याक नेते शौकत पठाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ मौलाली चौक, शानदार चौक, शास्त्रीनगर येथून पदयात्रा काढण्यात आली। यावेळी फिरदौस पटेल व शौकत पठाण यांनी अधिक माहिती दिली। 16 की तरफ से आज फिरदौस पटेल मैडम के इनके नेतृत्व में प्रभात रैली काटी जा रही है। इस रैली में हमारे आमदार और होने वाले खासदार प्रणितीताई आ रहे हैं और पूरे सारे शौकत से हम एक साथ मिलकर हमारे प्रभात में हम रैली काटे हैं और सभी मैं जनता से, लोगों से आह्वान करता हूँ, किसी बात को बनते नजर रखते हो, किसी कोई भी कुछ बोलने दो, उसको कीमत मत दो, उसको ध्यान मत दो। वो किस लायकी के क्या है उनके बारे में बोलना भी गलत है। वो अपन कुछ बोलने से बड़े बनना चाहते हैं, इससे बेहतर है कि उनके बारे में कुछ बोलना ही नहीं चाहिए। बस जनता जान चुके हैं और हमारे हिंदू भाई हमारे साथ है। हम कई सालों से हिंदू मुस्लिम मिलकर रहते हैं। हिंदू भाई उनके पास सड़क रहे बोल के ऐसे गलत गलत बात करके हिंदू भाई को अलग करने देख रहे हैं, लेकिन हम सब एक साथ है। हिंदू मुस्लिम एक साथ मिलकर ताई को मतदान करने वाले और लाखों मत से ताई निवड देंगे, ऐसा तो यकीन है। आज प्रभाग क्रमांक 16 येथून आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज आम्ही या ठिकाणी पदयात्रा काढलेली आहे। अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे आणि आपल्याला माहित आहे की ताई 1 लाख मतांनी निवडून येणार आहे, हे तर सगळं जग जाहीर आहे आणि आपल्याला दिसतं की लोकांचा रिस्पॉन्स हा अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। मी सर्व आमच्या हिंदू मुस्लिम बांधवांना आणि आमच्या प्रभागातील सर्व लोकांना, नागरिकांना विनंती करते की येत्या 7 तारखेला आपण मतदान, जास्तीत जास्त मतदान टक्केवारी वाढवावी असं मला वाटतं। जास्तीत जास्त मतदान करावे। ताईंच्या हाताचं बटन ते 1 नंबरवर आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे 1 नंबर म्हणजे 1 नंबरच निवडून येणार आहे। नक्कीच आज सर्व आपण बघतो की भाजपने खूप असे हाल केलेले आहेत नागरिकांचे, त्यामुळे नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आमच्या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांची हे उत्स्फूर्तपणा पाहूनच आपल्याला जीत नक्की या ठिकाणी कळून येते। नक्कीच आमदार ताई 1 लाख मतांनी निवडून येतील असं मी या ठिकाणी सांगते। आज आमची ही रॅली माझ्या प्रभागातून लष्कर एरिया असेल, शास्त्रीनगर असेल, शानदार चौक असेल, या ठिकाणी फलटण मस्जिद असेल, तसेच ताईंचा बंगला असेल, म्हणजे हे पूर्ण जवळजवळ 2-3 प्रभाग आम्ही कव्हर करणार आहोत आणि या रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद असेल। ताई या रॅलीमध्ये एक रनिंग व्हिजिट असेल त्यांची आणि नक्कीच ताई 5 मिनिटासाठी येऊन जातील। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।